मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास। मालेगांव शहर और परिसर में जो भी पीछे के दिनों में कुछ चोरी के, रोड रॉबरी के वाक़े हुए थे, उसके चलते जिला पुलिस अधीक्षक विक्रम देशमाने सर ने स्थानीय गुन्हे शाखा और पुलिस स्टेशन रावलगांव इन सभी लोगों को इसमें इन्वेस्टिगेशन करने की सूचनाएं दी थी। उसके चलते जितने भी गुने हुए थे उनके सभी फिरियादी, वो गुने के सभी साक्षीदार और वहाँ पे मिलने वाली सब मालूमात, जिसमें आरोपी का हुलिया हो, उसकी कोई बोली भाषा हो, ये सब चीज़ों के चलते स्थानीय गुन्हे शाखा यानी कि एलसीबी नासिक ग्रामीण के प्रभारी अधिकारी राजू सुर्वे और उनका जो पथक है, ये लोगों ने इसमें आज मालेगांव शहर से 10 लोगों को ताबे में लिया है। जो लोग ताबे में लिए गए हैं वो लोगों ने इनमें से 9 गुने उन्होंने कबूल किए हैं। वो लोगों के साथ में जो भी हथियार थे वो बरामद किए गए हैं। उसमें 6 मोबाइल है, 3 मोटरसाइकिल है, 1 तलवार है, 2 कोयते हैं और 1 फायर आर्म भी उसमें हमने बरामद किया है। कुछ पानी के मोटर पंप जो है, वाटर मोटर पंप, वो भी हमने जब्त किए हैं। हमको ये अभी तक के इन्वेस्टिगेशन में ध्यान में आया है कि ये सब लोगों ने मालूमात निकाल के ये सब चोरियों को, इन सब वारदातों को अंजाम दिया था। इसके चलते अभी जो 10 आरोपी निष्पन्न किए गए हैं, उनके तरफ अभी भी हमारी तफ्तीश चालू है। उसमें ऐसा ध्यान में आ रहा है कि और भी कुछ गुने इनसे कबूले जाएंगे और कुछ नए आरोपी भी इसमें निष्पन्न किए जाने वाले हैं। हम सभी लोगों से ये आह्वान करते हैं कि वो अपने घरों के पास, आसपास एरिया में सीसीटीवी लगवाए और जैसे कोई संदिग्ध कोई दिखता है तो उसकी मालूमात नज़दीकी पुलिस स्टेशन या कंट्रोल रूम को आप ज़रूर इत्तला करें। मालेगांव शहर आणि परिसरातील चोरी, रॉबरी, इतर प्रकारचे गुन्हे वाढलेले लक्षात आले होते। त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास चालू होता। सदर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील प्रभारी अधिकारी राजू सुर्वे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला सदर गुन्ह्यांच्याबद्दल उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटनेतील सर्व फिर्यादी, घटनेतील साक्षीदार आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती, आरोपितांचे वर्णन, आरोपितांची बोलीभाषा, आरोपितांची गुन्हे करण्याची सवय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये गती घेतल्यानंतर आज रोजी मालेगांव शहरातून आणि परिसरातून 10 आरोपितांना वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 4 रॉबरी, 1 घरफोडी, 4 मोटर पंप चोरीचे गुन्हे आणि अजून तपास चालू आहे। अजूनही काही गुन्हे त्यांच्याकडून आपल्याला निष्पन्न होणार आहेत। या प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून त्यांनी कबूल केलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या 10 आरोपितांकडून आपण या 3 मोटरसायकल, 6 मोबाईल फोन, 1 फायर आर्म म्हणजे पिस्तल, 1 कोयता इत्यादी, 1 तलवार इत्यादी मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्या जप्त मुद्देमालाची रक्कम अंदाजे 2.25 लाखाच्या पेक्षा जास्त आहे। सदर प्रकरणामध्ये निष्पन्न केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या आरोपितांच्याकडून त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कार्यपद्धती निष्पन्न होत आहे, त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की अजूनही काही यांच्याकडून गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे। तरी आम्ही या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातील, आपल्या भागामध्ये राहत असताना संशयित वाटणाऱ्या इसमांची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी। आपल्या घर आणि परिसरामध्ये CCTV आपण लावून घेणेसुद्धा आवश्यक आहे आणि पोलिसांच्या कडे त्याची माहितीसुद्धा आपण देणे आवश्यक आहे।
आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये अशा पद्धतीने अजून गुन्हे आम्ही उघडकीस आणू आणि जास्तीत जास्त मुद्देमाल परत हस्तगत करून संबंधित फिर्यादींना तो परत करू. सर, चड्डी बनियान गँगने पूर्वी पोलिसांना चॅलेंज केले होते. आतापर्यंत त्यातले दोन्ही आरोपी निष्पन्न झाले. बरोबर आहे. जसं मी सांगितलं की आजच्या ह्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या पार्श्वभूमीवर हे गुन्हे काही नजीकच्या काळातले घडलेले नाही आहेत. हे काही कालावधी गेलेला आहे आणि जसं समांतर तपास चालू होता आणि आपल्याला याच्यामध्ये यश आलेलं आहे. आम्हाला खात्री आहे की चड्डी बनियान गँगसुद्धा आमच्या ताब्यामध्ये लवकरच येईल. आमचा तपास त्या दिशेने व्यवस्थित चालू आहे.